अमेरिकेतल्या एका विमानतळावरून विमानाने हवेत उड्डाण केल्यानंतर विमानाचा दरवाजा उडून गेल्याची घटना समोर आली आहे। अलास्का एअरलाइन्सच्या बोईंग 737 9 विमानाने पोर्टलँड विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळात हे विमान 15,000 फुटाहून अधिक उंच गेलं। हवेत असताना या विमानाचा दरवाजा उडून गेला, त्यामुळे विमानातील प्रवासी घाबरले होते। या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे। या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय की सेंट्रल केबिनचा एक्झिट डोर विमानापासून पूर्णपणे निखळून गेला आहे। दरवाजा उडून गेल्यानंतर विमानातले प्रवासी घाबरले होते।